नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर थर्ड ला सुरुवात करणार आहोत. पेपर थर्ड आहे कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स तुम्हाला माहिती आहे. कॉम्प्युटर बद्दलची सर्व माहिती तुम्हाला माहित आहे. कॉम्प्युटर म्हणजे काय, संगणक हा आपल्या ह्या नवीन याचा अविभाज्य घटक आहे. आताच्या युगात मोबाईलमध्ये सुद्धा कॉम्प्युटर वगैरे आहे की मोबाईल म्हणा, संगणक म्हणा, याच्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे तो मायक्रो प्रोसेसर. तर हे पेपर 3 कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग याच्याबद्दल माहिती घ्यायची. हे प्रकरण आपल्याला 80 मार्काला थेरीमध्ये विचारलं जातं. या विषयाचा कोड आहे ईसी. त्याच्यानंतर प्रकरण 1 आपण पाहणार आहोत मायक्रो प्रोसेसरची ओळख व त्याचे संघटन. आता मायक्रो प्रोसेसरची ओळख म्हणजे काय, की या पहिल्या भागात हा कोणता आहे, भाग 1. भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत मायक्रो प्रोसेसर ची ओळख, त्यांचे प्रकार, मायक्रो प्रोसेसरची उत्क्रांती म्हणजे काय आणि इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय. तर मायक्रो प्रोसेसरची ओळख म्हणजे काय, मायक्रो प्रोसेसर हा म्हणजे सुरुवातीला ट्रान्झिस्टर. तुम्हाला माहिती आहे, आपण 11वीला पाहिलं ते की अर्धवाहकाचा शोध 1945 साली लागला. त्याच्यानंतर पहिला घटक तयार झाला तो डायोड, नंतर मग ट्रान्झिस्टर हा घटक तयार झाला की सर्व. त्याच्यानंतर मग आयसीचा शोध लागला आणि या सर्व आयसी मध्ये ट्रान्झिस्टर हा प्रमुख घटक आहे. ट्रान्झिस्टर त्या आयसीची साईज आहे, ट्रान्झिस्टर किती वापरलेले त्याच्यावरनं एलएक्सआय, एसएसआय, एमएक्सआय वगैरे हे आपण त्याच्यावरनं त्याची साईज ठरवली जाते. मग हा 1948 साली ट्रान्झिस्टर आलो. मग ट्रान्झिस्टरच्या पहिले आपण काय वापरत होतो की निर्वात नलिका वगैरे वापरत होतो. तर त्या ट्रान्झिस्टर बद्दलचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यानंतर मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, त्याची व्याख्या. मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग, हार्ट ऑफ द कॉम्प्युटर इज कॉल्ड मायक्रो प्रोसेसर. म्हणजे संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग युनिट प्रोसेसर. आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा प्रोसेसर असतात. तर ह्या प्रोसेसर सर्वात महत्वाचा भाग आहे, जो प्रोग्राम वर कार्य करतो त्याला मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, त्याची व्याख्या आपल्याला सर्व डिटेलमध्ये पाहायची आहे. त्याच्यानंतर याचे प्रकार वगैरे पाहायचे आहे. त्याची साईज वरून 4 बिट मायक्रो प्रोसेसर, 8 बिट मायक्रो प्रोसेसर, 16 बिट, 64 बिट असे विविध प्रकारचे मायक्रो प्रोसेसर आहे. सर्वात सुरुवातीला 4 बिट मायक्रो प्रोसेसर तयार करण्यात आला. पण आता संगणकामध्ये आपण जे पाहतो, संगणक मोबाईलमध्ये जवळपास 16 बिटचा मायक्रो प्रोसेसर वापरतात. संगणकामध्ये 64 बिटचा मायक्रो प्रोसेसर आपण वापरतो. त्याच्यानंतर त्याचे प्रकार, त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची. त्याच्यानंतर प्रोसेसरचे प्रकार हे उपयोगावर पडतात. स्पेशल पर्पज प्रकार म्हणजे काय, नासामध्ये वगैरे असे विशिष्ट ठिकाणी वापरत येणारे प्रकार आहे. नंतर जनरल पर्पज आपल्या घरगुती संगणक वगैरे, मोबाईल वगैरे यांच्यामध्ये जनरल पर्पज. आणि मायक्रो कंट्रोलर विशिष्ट उपकरण नियंत्रित करण्यासाठी वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन असे, एसी हे नियंत्रित करण्याकरता, विशिष्ट टायमिंग सायकलवर नियंत्रित करण्याकरता मायक्रो कंट्रोलर वापरतात. ह्या मायक्रो कंट्रोलर आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये आपल्या डिटेलमध्ये घ्यायचं आहे. असे उपयोग करून त्याचे कोणते प्रकार पडतात ते आपल्याला पाहायचं आहे. नंतर त्याचा स्पीड आणि बँडविड्थ, त्याचा वेग कसा आहे, काय आहे, किती बँडविड्थ आहे, त्यावरून त्याचे 2 प्रकार पडतात. त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याच्यानंतर मायक्रो प्रोसेसरची उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय, की मायक्रो प्रोसेसरचा जन्म केव्हा झाला, काय झाला. फर्स्ट जनरेशन, पहिला प्रकारचा संगणक मायक्रो प्रोसेसर हा 1971 साली झाला. पहिल्यांदा 4 बिटचा मायक्रो प्रोसेसर वापरला जायचा. मग फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि 5th जनरेशन अशी उत्क्रांती होत गेली. त्यांच्यामध्ये काय काय बदल होत गेले, काय गेले, पहिला फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशन मध्ये फरक काय पडला, काय नाही, त्याचा वेग वाढला, त्याचा आकार जसजशी जनरेशन वाढत गेली तसं त्याचा आकार कमी होत गेला आणि त्याची मेमरी साईज, त्याच्यामध्ये स्टोअर करण्याची कॅपॅसिटी, त्याचा वेग हे काय झालं, फार मोठ्या प्रमाणात वाढला. तर अशा प्रकारे आताच्या संगणकामध्ये कोर i3, कोर i5, i7, i9 असे विविध प्रकारचे मायक्रो प्रोसेसर वापरले जातात. अशा प्रकारे सर्व मायक्रो प्रोसेसरची उत्क्रांती आपल्याला डिटेलमध्ये घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इन्स्ट्रक्शन सायकल. कारण की आपल्याला माहित आहे मायक्रो प्रोसेसर किंवा संगणकावर कार्य करण्यासाठी आपल्याला प्रोग्राम लिहावा लागतो. हा प्रोग्राम
आपण आपल्या भाषेत लिहितो, पण संगणकाला ती भाषा समजत नाही. म्हणून हा प्रोग्रामचं मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करावं लागतं. मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर केल्यानंतर हा प्रोग्राम एक्झिक्यूट करावा लागतो. बरोबर. मग अशा प्रकारे फिचिंग, डिकोडिंग आणि फिचिंग म्हणजे काय, प्रोग्राम तयार करणे. डिकोडिंग म्हणजे मशीन लँग्वेज रूपांतर करणे. एक्झिक्यूट करणे म्हणजे काय, एक्झिक्युशन. तो प्रोग्राम संगणकाला देऊन त्याच्यावर तो काय करणे, कार्य करणे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये हे सर्वांसाठी इन्स्ट्रक्शन सायकल ही फार महत्वाची आहे. तर इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना कशा प्रकारे एक्झिक्यूट होते, काय होते, कशा प्रकारे त्याला किती टायमिंग लागतो, काय, याच्याबद्दलची पूर्णपणे आपल्याला माहिती घ्यायची आहे. तसंच म्हणजे थोडक्यात या पहिल्या भागामध्ये आपण मायक्रो प्रोसेसरची पूर्णपणे ओळख, मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, त्याची ओळख, त्याची उत्क्रांती, प्रत्येक मायक्रो प्रोसेसर म्हणजे 8 बीट, 4 बीट, 8 बीट अशा विविध प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायचे आहे. त्याची उत्क्रांती पाहायची आहे, कशा संगणकाची उत्क्रांती होत गेली, मायक्रोसॉफ्टची कशा प्रकारे उत्क्रांती होत गेली ते आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. आणि या प्रकरणामध्ये आपल्याला पुढे 8085 या मायक्रो प्रोसेसर बद्दलची माहिती आहे की हा पहिला असा मायक्रो प्रोसेसर आहे की तो विशिष्ट म्हणजे उद्देशाने तयार केला आणि तो सक्सेसफुली झाला आहे. तर 8085 हा 8 बीट मायक्रो प्रोसेसर बद्दलची माहिती घ्यायची आहे. तत्पूर्वी म्हणजे आता आपण या सर्व बाबींबद्दल आपण डिटेलमध्ये आपण या पुढच्या पीपीटीच्या साहाय्याने आपण प्रत्येक मुद्दा समजून घेणार आहोत. माझे मित्र SK टेकले सर हे यांनी आता पुढच्या जे 25-27 मिनिटं आहे ते त्यांनी व्यवस्थित समजून दिलेलं आहे. ते व्यवस्थित पाहून त्याच्या नोट्स तो व्हिडिओ म्हणजे पुढचा भाग पॉज करून हळूहळू सर्व मुद्दे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 12वीच्या पेपर 3चा अभ्यास करणार आहोत. पेपर 3 या विषयाचं नाव आहे कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग, जो EC या कोडनं ओळखला जातो. यामधील पहिलं प्रकरण मायक्रोप्रोसेसरची ओळख व संघटन. या प्रकरणासाठी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एकूण 18 गुण असतात. या 18 गुणाची विभागणी ही 1 गुणाचे 2 प्रश्न, 3 गुणाचे 2 प्रश्न, 4 गुणाचा 1 प्रश्न आणि 6 गुणाचा 1 प्रश्न या पद्धतीनं बोर्डाच्या पेपरमध्ये केलेली असते. तर अशा या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला मायक्रो प्रोसेसर हा शब्द थोडासा वाचायला अवघड, बोलायला अवघड, काहीतरी विशेष आहे. हा विशेष तर आहेच, कारण आज जे तंत्रज्ञान चालू आहे, आजची जी मानवाची प्रगती आहे, आजचं जे डिजिटल युग म्हणून ओळखलं जाते ते केवळ आणि केवळ या एका शब्दामुळे सुरुवात आहे याची. तर हा मायक्रोप्रोसेसर काय आहे याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. अतिशय अवघड वाटणारा टॉपिक तुम्हाच्या दृष्टीनं वाटत असला तरी अवघड असा काही नाही आहे. आपण सोप्यात सोप्या पद्धतीनं या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत आणि एकदा जर हे प्रकरण तुम्हाला समजलं तर तुम्ही भविष्यामध्ये या प्रकरणा इतका तुम्हाला टॉपिक लळा कुठल्याही प्रकरणाचा लागणार नाही, हे मी निश्चित सांगतो. आणि या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. तर मित्रो, मायक्रोप्रोसेसर पाहण्या अगोदर आपण थोडासा इलेक्ट्रॉनिक्सचा इतिहास काय आहे. तर इलेक्ट्रॉनिक्सला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती 1947 सालापासून, म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्या वर्षापासून इलेक्ट्रॉनिक्सचा उदय झाला. त्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स, याच्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स होतं पण फारसं त्याचा विकास झालेला नव्हता. त्याचं कारण होतं की याच्या अगोदर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जो महत्त्वपूर्ण कॉम्पोनंट होता त्या होत्या व्हॅक्यूम ट्यूब्स. आणि त्या व्हॅक्यूम ट्यूब्सला अनेक तोटे असल्यामुळं इलेक्ट्रॉनिक्सचा विकास म्हणावा तितका वेगानं होत नव्हता. पण जेव्हा इसवी सन 1947 साली ट्रान्झिस्टरचा शोध लागला आणि या ट्रान्झिस्टरच्या शोधानंतर खऱ्या अर्थानं इलेक्ट्रॉनिक्सच्या विकासाला सुरुवात झाली. त्यानंतर 1959मध्ये ICचं तंत्रज्ञान उदयास आलं. IC म्हणजे तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेटेड सर्किट. अनेक कंपोनंट एका लहानशा अर्धवाहकाच्या चिपवर
किंवा तुकड्यावर बसवता येणं शक्य झालं त्यालाच आपण आय सी असं म्हणतो. आणि या आय सी तंत्रज्ञानाचा विकास जसजसा होत गेला तसतसं इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात वाढला गेला. 1971 साली LSI तंत्रज्ञानानं, लार्ज स्केल इंटिग्रेशन या तंत्रज्ञानानं पहिला मायक्रोप्रोसेसर उदय झाला. या पहिल्या मायक्रोप्रोसेसरनं चा शोध इंटेल कंपनीनं लावला आणि तो 4004 या नावानं बाजारामध्ये आणला. हा मायक्रोप्रोसेसर काय आहे, याच्यामध्ये कोणकोणते कॉम्पोनंट आहेत, त्याचं वर्किंग काय आहे, काम काय आहे, याचा अभ्यास आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायचा आहे. परंतु आपण इंटेल 4004 याचा अभ्यास न करता आपण करणार आहोत 8085 मायक्रोप्रोसेसर. हा 1976 साली अस्तित्वात आला किंवा उदयास आय सी आणली गेली मायक्रोप्रोसेसर. आणि या मायक्रोप्रोसेसरला 8 बिट मायक्रोप्रोसेसर, हा मायक्रोप्रोसेसर 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. तर याचा अभ्यास आपण का करायचा, तर हा पहिला सक्सेसफुल कमर्शियल 8 बिट मायक्रोप्रोसेसर आहे. फर्स्ट सक्सेसफुल कमर्शियल 8 बिट मायक्रोप्रोसेसर कुठला आहे, तर 8085 आहे. म्हणून आपण याचा अभ्यास करणार आहोत. तर आता याच्यामध्ये आणि आज जो चालू आहे तो आहे कोर i3, i7, i9. कोर i3 हा प्रोसेसर किंवा i7 हा प्रोसेसर किंवा i9 तर सगळ्यात लेटेस्ट प्रोसेसर i9. याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रान्झिस्टर किती आहेत, 6500. पहिल्या याच्यामध्ये 4004मध्ये 2300 ट्रान्झिस्टर होते. तर त्यामुळं आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर कोर i3, i5, i7 किंवा i9 जर तुम्ही पाहिलं तर 1.4 बिलियन म्हणजेच किती पहा, आकडा तुम्हाला बिलियन आकडा समजतोय का पहा. 1.4 बिलियन टू 1.7 बिलियन म्हणजे जवळपास 1.4 बिलियन म्हणजे 14 अब्ज. या 14 अब्ज ट्रान्झिस्टरचा समावेश एका लहानशा अर्धवाहकाच्या तुकड्यावर करता येणं शक्य झालंय. ह्या दोन्हीमध्ये एवढा मोठा डिफरन्स आहे. 6500 ट्रान्झिस्टर कुठं आणि 14 अब्ज ट्रान्झिस्टर कुठं. तर तरी पण आपण 8085 का शिकतोय, तर हा 8085 हा बेस आहे. कुठलंही आपण शिक्षण घेण्यापूर्वी आपल्याला ABCD, समजा आपल्याला ABCD जर येत नसेल तर आपण इंग्रजीमध्ये एक्सपर्ट कधीच होऊ शकणार नाही. किंवा क येत नसेल तर आपल्याला कुठली भाषा समजणार नाही, मराठी भाषा आपल्याला जमणार नाही. त्यासाठी 8085 हा बेस आहे. आणि एकदा हा बेस तुमचा पक्का झाला की तुम्हाला पुढं कुठल्याही डिजिटल सर्किट समजणं, मायक्रोप्रोसेसर समजणं फारसं अवघड जाणार नाही असं माझं मत आहे. तर आपण यानंतरच्या भागामध्ये 8085 याचा अभ्यास करणार आहोत. थोडं माहितीसाठी सांगतो. तर या मायक्रोप्रोसेसरचा फादर कोणाला म्हटलं जातं, तर सगळ्यात पहिलं नाव जे येतं ते मार्सियन हॉफ यांचं. सगळ्यात अगोदर जे नाव येतं ते मार्सियन हॉफ यांना फादर ऑफ मायक्रोप्रोसेसर असं म्हटलं जातं. त्यानंतर मॅसितोसी सीमा, स्टेनले माझर आणि फेडरिक फागन. तर असे हे 4 फादर ऑफ मायक्रोप्रोसेसर म्हणून ओळखले जातात. त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही यांची आहे. तर यांना हे लक्षात ठेवण्यासाठी फक्त तुम्हाला सांगतोय. त्याची कुठल्याही परीक्षेमध्ये हा तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न नाही. तोंडी परीक्षेमध्ये खूप पुढे गेल्यानंतर हे प्रश्न विचारले जातात. पण आत्ता 12वीच्या लेवलला फक्त माहितीसाठी तुम्हाला सांगितलं. नाव लक्षात राहते का बघा, मार्सियन हॉफ. यानंतर आपल्याला मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय ते पाहायचं आहे. व्याख्या अनेक प्रकारे मायक्रोप्रोसेसरच्या करता येतात. काही व्याख्या तुम्हाला या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. पण सगळ्यात सोपं भाषेमध्ये लक्षात ठेवायच्या व्याख्या कोणत्या आहेत, त्या तुम्ही यातल्या कुठलीही एक व्याख्या लक्षात ठेवू शकता. पण मार्केटमध्ये किंवा अभ्यासासाठी जी व्याख्या वापरली जाते तर ती व्याख्या ही आहे, सगळ्यात शेवटची व्याख्या आहे. तर आपण सुरुवात करूया. मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय, तर एक प्रकारची IC आहे तुम्हाला सांगितलं, जी लहान अर्धवाहकाच्या चिपवर तयार केलेली असते.
त्या चिपमध्ये काय असतात, अनेक ट्रान्झिस्टर असतात, डायोड असतात, रिले असतात, रेजिस्टर असतात, कॅपॅसिटर असतात, यासारख्या घटक भागाचा समावेश करून एक विशिष्ट सर्किटची रचना केलेली असते. तिला आपण काय म्हणतो, मायक्रोप्रोसेसर असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या आपण या पद्धतीने सांगू शकतो, मायक्रोप्रोसेसर हा काय, कॉम्प्युटरचा सगळ्यात मुख्य भाग आहे, ज्याला मेंदू असं म्हटलं जातं. तो स्वतः काही काम करत नाही, पण बाकी सगळ्या शरीराला काम लावण्याचं काम तो करतो. म्हणजेच तो काय आहे, आपल्या शरीराचा सुपरवायझर जसा मायक्रोप्रोसेसर मेंदू आहे, तसा कॉम्प्युटरला च्या इतर सर्व भागाला कार्यान्वित करण्याचं काम जो कोणी करत असतो त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोप्रोसेसर असं म्हणतो, ज्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, कॉम्प्युटरचा CPU म्हणून कार्य करतो तो. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे की मायक्रोप्रोसेसर हा दोन शब्दापासून तयार झालेला आहे. कुठला दोन शब्द, तर एक मायक्रो आणि दुसरं प्रोसेसर. आता मायक्रो या शब्दाचा अर्थ काय, तर लहानात लहान आकार, एकदम लहान, त्याला आपण मायक्रो असं म्हणतो. आणि प्रोसेसर म्हणजे काय, तर सूचनेनुसार अनेक कृती करणारे साधन. सूचनेनुसार प्रोसेस करणे म्हणजे काय, कृती करणे. प्रोसेसचा अर्थ कृती करणे. तर ही कृती कशाच्या आधारे होते, तर सूचनेनुसार आपण ज्या काही सूचना त्याला देणार आहोत त्या सूचनेनुसार कृती करणारं साधन आणि लहानात लहान आकार असणारं साधन म्हणजे मायक्रोप्रोसेसर. त्याच्यानंतर पुढं आपल्याला असंही म्हणता येईल की एक लहान आकाराच्या IC समाविष्ट केले असून, हे एक डिजिटल साधन आहे की एका लहान आकाराच्या IC समाविष्ट केले असून मेमरीमध्ये साठवलेल्या सूचनेप्रमाणे आवश्यक माहिती घेऊन किंवा इनपुट घेऊन त्यावर कार्य करण्याचं काम करणाऱ्या साधनाला किंवा आवश्यक ते इनपुट घेऊन आउटपुट मिळवून दिलं जातं, अशा साधनाला आपण काय म्हणू शकतो, मायक्रोप्रोसेसर असं म्हणू शकतो. आणि सगळ्यात शेवटची व्याख्या पहा, मायक्रोप्रोसेसर हे काय आहे, मल्टीपर्पज, प्रोग्रॅमेबल, क्लॉक ड्रिवन, रजिस्टर बेस्ड इलेक्ट्रॉनिक साधन आहे. आता यामध्ये मल्टीपर्पज हा पहिला शब्द आलेला आहे, प्रोग्रॅमेबल दुसरा शब्द आलेला आहे, क्लॉक ड्रिवन तिसरा शब्द आलेला आहे आणि रजिस्टर बेस्ड, हे चार शब्द तुम्हाला काय नवीन वाटत असतील. मल्टीपर्पजचा मराठीमध्ये अर्थ काय, इंग्लिशमध्ये शब्द आहे मल्टीपर्पज. मल्टीपर्पज म्हणजे अनेक प्रकारची कार्य करणारा, अनेक उद्देशानं बनवलेला, त्याला आपण मल्टीपर्पज असं म्हणतो. प्रोग्रॅमेबल, प्रोग्रॅम कशाला म्हणतो, एक विशिष्ट रचना असते, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, त्याला आपण प्रोग्रॅम असं म्हणतो. त्यानुसार त्यामध्ये ठरलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनेच्या संचाला प्रोग्रॅम आपण म्हटलेला आहे, त्या सूचनेनुसार काम करणारा. क्लॉक ड्रिवन, क्लॉक म्हणजे काय, तर घड्याळ. घड्याळ म्हणजे काय, तर आपण क्लॉक कशी काढतो, तर या पद्धतीनं ठराविक वेळेमध्ये, विशिष्ट वेळेमध्ये कार्य करणारं काम, एखादं सांगितलेलं काम काही मायक्रोसेकंदामध्ये, काही सेकंदामध्ये होणार म्हणजे होणार, करणार म्हणजे करणार, म्हणजे क्लॉक बेस्ड, क्लॉकवर काम करणारा. त्याच्यानंतर चौथं काय, रजिस्टर बेस्ड. आता रजिस्टर, हे रजिस्टर कुठले आहेत, तर हे रजिस्टर म्हणजेच काय आहेत, सेट ऑफ फ्लिपफ्लॉप आहे. आता आपण गतवर्षी फ्लिपफ्लॉप काय आहे ते पाहिलेलं आहे. फ्लिपफ्लॉप म्हणजे काय, तर RS फ्लिपफ्लॉप, JK फ्लिपफ्लॉप, हे फ्लिपफ्लॉप पाहिलेले आहेत. एक बीट डाटा स्टोअर करणारं साधन म्हणजे फ्लिपफ्लॉप. रजिस्टर बेस्ड, रजिस्टर कशाला म्हणता येईल, तर अनेक फ्लिपफ्लॉपचा संच म्हणजे रजिस्टर. तर आपल्याला जी काही माहिती साठवायची आहे ती आपण डिजिटल उपकरणामध्ये 0 आणि 1च्या स्वरूपात साठवत असतो. तर या मायक्रोप्रोसेसरमध्ये असे अनेक रजिस्टर असतात ज्याच्यामध्ये माहिती साठवण्याचं कार्य केलं जातं. तर अशा या इलेक्ट्रॉनिक साधनाला आपण काय म्हणतो, मायक्रोप्रोसेसर असं म्हणतो. मल्टीपर्पज, बहुउपयोगी, बहुउद्देशानं बनवलेली IC, ज्यामध्ये सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यानुसार कार्य करणारी, वेळेत कार्य करणारी आणि स्टोरेज डिव्हाइस म्हणून रजिस्टर वापरणार असणारी, असं हे साधन म्हणजे मायक्रोप्रोसेसर आहे. यातली कुठलीही व्याख्या, कुठलीही माहिती तुम्ही परीक्षेमध्ये लिहिली तरी तुम्हाला फुल मार्क मिळू शकतात. यानंतर आपल्याला पाहायचेत मायक्रोप्रोसेसरचे प्रकार. मायक्रोप्रोसेसर, टाइप्स ऑफ मायक्रोप्रोसेसर. तर मायक्रोप्रोसेसरचे प्रकार साधारणतः 3 बाबीवरून पडले जातात, 3 गोष्टीचा विचार करून पाडले जातात. त्यातली पहिली बाब आहे साईज. साईज म्हणजे काय, तर आपण लांबी, रुंदी, उंची ही साईज नाही आहे. तर मायक्रोप्रोसेसरची साईज म्हणजे काय, तर तो एका वेळेला किती सूचना घेऊन त्यावर कृती करू शकतो, एका वेळेला आतमध्ये किती सूचना घेऊ शकतो,
जसं आपण आपण पाहिलं, पहिला जो मायक्रोप्रोसेसर होता तो 4 बीटचा होता, नंतर 8 बीट, नंतर 16 बीट, 32 बीट, 64 बीट. तर अशा या साईजवरून मायक्रोप्रोसेसरचे प्रकार पाडले जातात. कुठलाही मायक्रोप्रोसेसर कोणत्या साईजचा आहे, म्हणजेच आत्ता हल्लीचा लेटेस्ट मायक्रोप्रोसेसर हे 64 बीटचे आहेत. सुरुवातीचा निघाला तो 4 बीटचा आहे, म्हणजे एका वेळेला तो 1010 हे 4 बीट झाले. 0 आणि 1ला आपण काय म्हणतो, बीट असं म्हणतो. हे 4 बीट, एका वेळेला 4 बीटच्या सूचना तो घेऊ शकत होता आणि त्यावर कृती करू शकत होता. आणि आत्ताचा मायक्रोप्रोसेसर आहे तो एका वेळेला 64 बीट घेतो, म्हणजे असे 10चा संच 64 एका ओळीमध्ये लिहिलेले असतील. त्यामध्ये 0 असेल, 1 असेल, ह्या दोनच अंकाचा समावेश असेल. तो आपल्याला पुढे पाहता येईल. तर आता थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला 1 मार्काच्या प्रश्नासाठी काही व्याख्या दिलेल्या आहेत: बीट, निबल आणि बाईट. तर बीट म्हणजे काय, तर बायनरी अंकात असणाऱ्या 0 आणि 1ला आपण काय म्हणतो, बीट असं म्हणतो. निबल कशाला म्हणतो, तर 4 बीटच्या संचाला आपण काय म्हणतो, निबल असं म्हणतो. आणि बाईट कशाला म्हणतो, 2 निबलला 1 बाईट असं म्हणतात. हा एक निबल झाला, हा दुसरा निबल झाला. इथं 4 बीट आहेत, इथं 4 बीट आहेत. किंवा 8 बीट, एकूण किती बीट आहेत, 8 बीटच्या बायनरी अंकाला काय म्हणतात, बाईट असं म्हणतात. तर साईजवरून काय पडले प्रकार, 4 बीटचा आहे का, 8 बीटचा आहे का, 16 बीटचा आहे का, 32 बीटचा आहे का, 64 बीटचा आहे. हल्लीचे कॉम्प्युटर हे सगळे 64 बीट आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार पाडला गेला तो ॲप्लिकेशननुसार, उपयोगानुसार, कोणत्या कामासाठी तो मायक्रोप्रोसेसर वापरला जात आहे यावरून त्याचे पडलेले प्रकार. तर पहिला आहे स्पेशल पर्पज, दुसरा आहे जनरल पर्पज आणि तिसरा आहे मायक्रो कंट्रोलर. पहिला स्पेशल पर्पज, दुसरा जनरल पर्पज, तिसरा मायक्रो कंट्रोलर. आता स्पेशल पर्पज म्हणजे काय, तर काही खास कार्यासाठी बनवला गेलेला मायक्रोप्रोसेसर. उदाहरणार्थ आपला नासा असेल, हवामान खाता असेल, मिलिटरी असेल किंवा रिसर्चचे कार्य असतील, अशा ठिकाणी जो मायक्रोप्रोसेसर तयार केला जातो ते सर्व मायक्रोप्रोसेसर स्पेशल पर्पजमध्ये मोडले जातात. त्याच्यानंतर जनरल पर्पज म्हणजे काय, तर सर्वसाधारण कार्यासाठी आपण जे वापरतो मायक्रोप्रोसेसर कॉम्प्युटरमध्ये, कॅल्क्युलेटरमध्ये, इकडं तिकडं, ते सगळे काय जनरल पर्पज आहेत. जनरल पर्पज कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोसेसरचा समावेश ज्याच्यामध्ये केला जातो त्याला आपण काय म्हणतो, जनरल पर्पज प्रोसेसर असं म्हणतो. आणि तिसरं जे नाव आहे प्रकारावरून पडलेलं, ॲप्लिकेशनवरून पडलेलं, ते आहे मायक्रो कंट्रोलर. ह्या मायक्रो कंट्रोलरचा स्वतंत्र अभ्यास आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचा आहे. काय आहे मायक्रोप्रोसेसर, तर एखाद्या विशिष्ट कार्यासाठी एकच काम करायचं आहे, त्याला बाकीच्या गोष्टीची गरज नाही आहे. उदाहरणार्थ चौकातील सिग्नल, त्याला काम काय एकच आहे, ठराविक वेळेनंतर लाल दिवा लावायचा, ती वेळ झाली की तिथं अंबर दिवा लावायचा, ती वेळ झाली की तिथं हिरवा दिवा लावायचा, म्हणजे लाल, पिवळा, हिरवा या पद्धतीनं चेंज करत राहायचं, सतत चेंज करत राहायचं. हे एकमेव काम आहे. तर असं काम करण्यासाठी तयार केलेला प्रोसेसर त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो कंट्रोलर असं म्हणतो. किंवा वॉशिंग मशीन असेल, मोटर ठराविक वेळ फिरवायची, फिरवताना त्याची गती काय ठेवायची, हे सगळं ऑलरेडी त्यामध्ये एकमेव कार्य आहे. तर असे मायक्रोप्रोसेसर हे मायक्रो कंट्रोलर म्हणून ओळखले जातात. याचा स्वतंत्र अभ्यास डिटेलमध्ये पुढच्या प्रकरणामध्ये आहे. तर हा मायक्रोप्रोसेसरचा ॲप्लिकेशनवरून पडणारे 3 प्रकार आहेत. साईजवरून पडणारे तुम्हाला सांगितले, ॲप्लिकेशनवरून पडणारे प्रकार सांगितले, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे स्पीड किंवा बँडविड्थवरून पडणारा प्रकार. स्पीड म्हणजे वेग ज्याला म्हणतो. एका सायकलमध्ये किती सूचना प्रोसेस केल्या जातात त्या प्रोसेसरला स्पीड म्हणून ओळखली जाते. ती प्रोसेसरची स्पीड असते एका सायकलमध्ये. एक सायकल आपण कशाला म्हणतो, तर ही सायकल झाली एक, याला आपण काय म्हणतो, एक सायकल असं म्हणतो. एक ऑन टाईम आणि एक ऑफ टाईम, याला आपण एक सायकल असं म्हणतो. तर याच्यामध्ये किती सूचना प्रोसेस केल्या जातात, किती इन्स्ट्रक्शन्सवर कृती होते, त्यावरून ते प्रकार पडले जातात. ही स्पीड मेगाहर्ट्स किंवा गीगाहर्ट्समध्ये मोजली जाते. तर ही तयार करण्यासाठी रिड्यूस्ड इन्स्ट्रक्शन सेट आणि कॉम्प्लेक्स इन्स्ट्रक्शन सेट हे लक्षात नाही ठेवलं, या 2 तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोसेसर बनवले जातात. तर हे डिटेलमध्ये होईल. सुरुवातीला तुम्ही फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली बाब तुम्हाला सांगितली कुठली, तर पहिल्यांदा सांगितली साईजवरून. साईजवरून म्हणजे 4 बीट, 8 बीट, 16 बीट, 32 बीट, 64 बीट, ह्या साईजवरून पडलेले प्रकार. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा सांगितलं तुम्हाला
ॲप्लिकेशनवरून स्पेशल पर्पज, जनरल पर्पज, मायक्रो कंट्रोलर. स्पेशल पर्पज म्हणजे खास उद्देशानं बनवलेले, जनरल पर्पज म्हणजे सर्वसाधारण कामासाठी वापरले जाणारे आणि एखाद्या विशिष्ट कार्यासाठी वापरले जाणारे, असे हे 3 प्रकार. आणि त्यानंतर तिसरा जो प्रकार होता तो स्पीडवरून किंवा वेगावरून, एका सायकलमध्ये किती सूचना तो प्रोसेस करू शकतो यावरून मायक्रोप्रोसेसरची स्पीड ठरवली जाते. तर या 3 गोष्टीवरून आपण काय ठरवत असतो, मायक्रोप्रोसेसरचे प्रकार पाहिलेले आहेत. यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर. हिस्ट्री काय आहे, सुरुवात कधी झाली, कशी झाली, यासाठी मी या ठिकाणी एक तक्ता बनवलेला आहे. या तक्त्यामध्ये मायक्रोप्रोसेसर जनरेशनवरून ओळखले जातात. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि फिफ्थ जनरेशन. यावरून कोणत्या जनरेशनमध्ये कोणते मायक्रोप्रोसेसर समाविष्ट आहेत, ते कधी अस्तित्वात आले, त्यामध्ये साधारणतः ट्रान्झिस्टरची संख्या किती होती, वर्ड लेंथ म्हणजे किती आहे, 4 बीट, 8 बीट, 16 बीट, आणि किती क्लॉक स्पीडवर ते काम करू शकत होते. तर असे हे या ठिकाणी इव्हॅल्युएशन ऑफ मायक्रोप्रोसेसर एका तक्त्यात तुम्हाला दाखवलेलं आहे. 7172ला सुरुवात आहे, जी 4004 किंवा 8008 इंटेल कंपनीनं, किंवा 4040. तर हे तिन्ही साधारणतः या पहिल्या जनरेशनमध्ये मोडतात. त्यामध्ये साधारणतः 2300 ट्रान्झिस्टरचा वापर केला जात होता, 4 बीट होती आणि 750 किलोहर्ट्ज फक्त स्पीड होती. तर अशा या पहिल्या जनरेशननंतर दुसरं जनरेशन अस्तित्वात आलं, ते साधारणतः 1973 ते 76च्या दरम्यान. यामध्ये इंटेल 8080, मोटोरोलाची 6800, झिलॉगची Z80, हे 74, 74, 76, 6000 ते 8500 ट्रान्झिस्टरची संख्या आहे. हे सगळे 8 बीट आहेत. ह्याची स्पीड आहे 2 मेगाहर्ट्ज, 2 मेगाहर्ट्ज, 2.5 मेगाहर्ट्ज आणि 3 मेगाहर्ट्ज. तर हा मायक्रोप्रोसेसर सगळ्यात सक्सेसफुल पहिला 8 बीट मायक्रोप्रोसेसर म्हणून उदयास आला. तो 1976 साली अस्तित्वात आलेला आहे. हे सेकंड जनरेशनमधली सगळे मायक्रोप्रोसेसर झाले. यानंतर थर्ड जनरेशन 8086, याचीच सुधारित आवृत्ती 8086, याची सुधारित आवृत्ती 8088, आणि झिलॉग कंपनीचा 8000 आणि मोटोरोला कंपनीचा 6800. तर असे हे मायक्रोप्रोसेसर साधारणपणे 29,000 ट्रान्झिस्टरचे समावेश त्यामध्ये केला गेला. हे 16 बीटचे मायक्रोप्रोसेसर 5 मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असणारे असे हे थर्ड जनरेशनमध्ये आहेत. त्यानंतर फोर्थ जनरेशनमध्ये ह्या 8088ची सुधारित आवृत्ती 8286, 8386 आणि 8486 अशी आहे. यामध्ये ट्रान्झिस्टरची संख्या पहा, 12 लाख ट्रान्झिस्टर आहेत 8486मध्ये. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रान्झिस्टरचा समावेश एका लहानशा अर्धवाहकाच्या चिपवर केला जाऊ लागला. आणि 32 बीटची ही IC आहे. 32 बीट एका वेळी आतमध्ये घेऊ शकते, कृती करू शकते. स्पीड त्याची 25 मेगाहर्ट्ज आहे. तर अशा या सर्व मायक्रोप्रोसेसरचा समावेश फोर्थ जनरेशनमध्ये केला गेला. आणि सध्या जी चालू आहे ती आहे फिफ्थ जनरेशन. या फिफ्थ जनरेशनमध्ये पेंटियम या नावानं सुरुवात झालेली आहे आणि आत्ता कोर या नावानं सध्या चालू आहे. तर यामध्ये पेंटियम 1, 2, 3, 4, 5 आणि आता कोर i3, i5, i7, i9. साधारण हे कोणत्या वर्षी सुरुवात झाली, 1993 पासून आत्ता 2019-20मध्ये कोर i9 उदयास आलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 1.75 म्हणजेच 17 अब्ज ट्रान्झिस्टर समाविष्ट आहेत. त्यामध्ये 64 बीट एकाच वेळेला आतमध्ये प्रोसेस होऊ शकतात. त्याची स्पीड आहे 4 गिगाहर्ट्ज, 1.82 4 GHz. तर अशा या मायक्रोप्रोसेसरचा इतिहास आहे. तर हा इतिहास उत्क्रांती या नावानं, मायक्रोप्रोसेसरचा विकास जसा होत गेला, या उत्क्रांती या नावानं पण परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, ते वरच्या तक्त्यातलीच माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. आता फर्स्ट जनरेशन आणि सेकंड जनरेशनमध्ये काय फरक आहे, तर फर्स्ट जनरेशन हा 4 बीटचा आहे, सेकंड जनरेशन हा 8 बीटचा. एक फरक लक्षात आला तुमच्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो फरक आहे, आता या ठिकाणी काही शब्द मी सांगणार आहे ते पहा लक्षात, पण त्याचा सविस्तर विश्लेषण मी पुढच्या भागात करतोय. तर या ठिकाणी मायक्रोप्रोसेसर काय करतो, तर सूचनेवर कृती करतो. तुम्ही ज्या काही सूचना त्याला द्याल त्या सूचनेनुसार कार्य करतो. तर आता या ठिकाणी सूचना ह्या कशा दिल्या जातात, सिरियल पद्धतीनं दिल्या जातात. सिरियल पद्धत म्हणजे लक्षात येते तुमच्या, ही पहिली सूचना पुढे गेल्यानंतर
पाठीमागनं दुसरी सूचना ही पुढे गेली, त्याच्यानंतर पाठीमागनं तिसरी सूचना. तर ह्या सूचनेचा संच असा या ठिकाणी असतो. आता ही पहिली सूचना कुठं असतात, तर सूचना आपण मेमरीमध्ये स्टोअर केलेल्या असतात. आता या मेमरीमधून सूचना कुठं जाते, प्रोसेसरकडे जाते. ह्या प्रोसेसरमध्ये कृती करण्यासाठी पाठवली जाते. ही सूचना जेव्हा इकडे येते, हिच्यावर प्रोसेस होते, कृती होते आणि त्याच्या कार्यान्वित केली जाते ती सूचना. ही सूचना जेव्हा जोपर्यंत कार्यान्वित होत नाही तोपर्यंत दुसरी सूचना प्रोसेसरकडे येत नाही. म्हणजेच काय, इन्स्ट्रक्शन ह्या सिरियल पद्धतीनं जातात. पहिली सूचना झाल्याशिवाय दुसरी सूचना आतमध्ये घेतली जात नाही. तर हा पहिल्या जनरेशनमधल्या कॉम्प्युटरमधचं कार्य होतं. म्हणजेच काय, पहिली इन्स्ट्रक्शन कार्यान्वित होते, नंतर दुसरी इन्स्ट्रक्शन प्रोसेसमध्ये आणली जाते. पण आता तर पहिल्या इन्स्ट्रक्शनवर पूर्ण कृती झाल्याशिवाय दुसरी इन्स्ट्रक्शन प्रोसेसरकडे घेतली जात नव्हती. पण या पद्धतीमध्ये सेकंड जनरेशनमध्ये काय केलं गेलं, तर पहिली इन्स्ट्रक्शन जेव्हा फिच केली जाते किंवा डिकोडलासाठी पाठवली जाते तेव्हा लगेच दुसरी इन्स्ट्रक्शन आतमध्ये घेतली जाते. आणि पहिली इन्स्ट्रक्शन जेव्हा प्रोसेस होत असते तेव्हा दुसरी इन्स्ट्रक्शन डिकोडला आणि तिसरी इन्स्ट्रक्शन आतमध्ये घेतली जात असते, फेच केली जात असते. तर हा फरक आहे. त्यामुळं काय झालं, तर याचा वेग जो आहे, कार्य करण्याचा वेग साधारणतः 5 पटीनं वाढला गेला. तर हा फर्स्ट आणि सेकंड जनरेशनमधला फरक आहे. तर अशा प्रत्येक जनरेशनचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे, ते या ठिकाणी लिहिलेलं आहे. इन्स्ट्रक्शन सायकल, तर कशाला म्हणायचं इन्स्ट्रक्शन सायकल, तर मेमरीमध्ये एक विशिष्ट प्रोग्रॅम साठवलेला आहे, त्या प्रोग्रॅमवर मायक्रोप्रोसेसर कार्य करणार आहे. म्हणजेच काय, प्रोग्रॅम म्हणजे सूचनेचा संच आहे. प्रोग्रॅम म्हणजे काय, सूचनेचा संच आहे. तर या सूचनेच्या संचानुसार एक एक माहिती आतमध्ये घेतली जाते आणि त्याच्यावर कृती केली जाते. माहिती क्रमानं घेतली जाणार आहे, एकानंतर एक घेतली जाणार आहे. ही माहिती आहे मेमरीमध्ये. तर मेमरीमधून माहिती प्रोसेसरला घेण्याच्या कृतीला काय म्हणतात, फीच असं म्हणतात. सूचना मेमरीकडून घेण्याच्या कृतीला फीच असं म्हणतात. आता त्यानंतर ह्या फीचमध्ये जी माहिती आपण पाठवणार आहे, एक लक्षात ठेवा तुम्ही, की आपण जी माहिती देणार आहोत ती आपल्या भाषेतली देणार आहोत. संगणकाला आपली भाषा समजत नाही, त्यामुळे संगणक काय करणार, पहिल्यांदा आपल्या भाषेचं रूपांतर त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये करून घेणार. त्या कृतीला आपण काय म्हणतो, डिकोड असं म्हणतो. पहिल्यांदा माहिती आतमध्ये घेतली, एक एक संचच्या स्वरूपात माहिती असते किंवा प्रोग्रॅम असतो, तो प्रोग्रॅममधल्या सूचना घेतल्या जातात, त्याला फीचिंग असं म्हणतात. त्यानंतर त्या सूचनेचं डिकोडिंग केलं जातं, म्हणजे त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये रूपांतर करून घेतलं जातं. आणि तिसरं कार्य जे आहे ते एक्झिक्युशनचं, म्हणजे त्यावरचं कृती करण्याचं. काय सूचना आलेली आहे त्या सूचनेनुसार समजा बेरीज करायची, वजाबाकी करायचे किंवा काही लॉजिकल ऑपरेशन करायचे, ते एक्झिक्युशनचं कार्य. 1, 2 आणि 3, फिचिंग, डिकोडिंग आणि एक्झिक्युशन, या तिघांच्या कृतीला मिळून काय म्हणतात, इन्स्ट्रक्शन सायकल असं म्हटलं जातं. या तिघांना मिळून काय म्हटलं जातं, इन्स्ट्रक्शन सायकल. एक्झिक्यूट करतो या तिन्ही कृतीलाच इन्स्ट्रक्शन सायकल असं म्हणतात. हे पहा, या ठिकाणी एक छोटासा प्रोग्रॅम मी दाखवलेला आहे. या छोट्याशा प्रोग्रॅममध्ये एक प्रोसेसर आहे जो काय करतो, फक्त त्याला किती आहेत, 4च इन्स्ट्रक्शन आहेत, ॲड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लाय, डिवाइड. या ठिकाणी एक डिकोडर असतं. ह्या प्रोसेसरमध्ये काय असला पाहिजे, डिकोडर असला पाहिजे. माहिती येते. आता ह्या ठिकाणी हा प्रोग्रॅम आहे मेमरीमध्ये, आपण याचा अर्थ लिहिलेला आहे. 0 0 म्हणजे काय, तर ॲडिशन करायचं आहे. 0 1 म्हणजे काय, तर सबट्रॅक्शन करायचं आहे. 10 म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 1 म्हणजे काय, डिव्हिजन करायचं. तर हा जो प्रोग्रॅम आहे, प्रत्येक प्रोसेसरला त्याचा स्वतःचा वेगवेगळे लँग्वेज असते, वेगवेगळी भाषा असते, वेगवेगळा प्रोग्रॅमचा संच असतो. तर आता या प्रोसेसरला हे समजा 4 बीटचा प्रोसेसर आहे, 4 सूचनेचा प्रोसेसर आहे, त्यामध्ये 4 इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता इकडून मेमरीकडून माहिती सुरुवातीला इथं घेतली जाणार. तर हा ॲड्रेस आहे आणि हा डाटा आहे. ॲड्रेसमधून डाटा या ठिकाणी येणार, त्यावर कृती होणार. म्हणजे पहिली जी प्रोसेस आहे, हा 0 0 जेव्हा पहिली जी प्रोसेस आहे हा 0 0 इकडे येणार, इथं 0 येणार, इथं 0 येणार, किंवा काय जे असेल ते तुमचं, इथं 0 1 असेल, 0 0 असेल, 1 0 असेल. म्हणजे पहिलं इन्स्ट्रक्शन या ठिकाणी आलं की ह्या इन्स्ट्रक्शन 0 0 ला काय म्हणायचं, तर ॲडिशन करायचे बाबा. मग ते सिग्नल कुठं जाणार, इकडं जाणार. मग त्यावेळी हे सर्किट ऑन होणार आणि कृती होणार आणि त्याचं आउटपुट तुम्हाला मिळवून दिलं जाणार.
तर ह्या प्रोसेसला फिचिंग म्हणतात, ह्या प्रोसेसला डिकोडिंग म्हणतात. इथून सिग्नल कुठं पाठवायचे, इकडं पाठवायचे, इकडं पाठवायचे, इकडं पाठवायचे. जेव्हा 0-0 इन्स्ट्रक्शन असेल त्यावेळेस ते सिग्नल कुठं जातात, इकडं जातात. 0-1 असेल त्यावेळेस कुठं जातात, त्यावेळेस इथं येतात. 1-1 असेल त्यावेळेस कुठं जातात, तर डिवाइड सर्किट. म्हणजेच ह्या कृतीला काय म्हणतात, डिकोडिंग असं म्हणतात. ह्या कृतीला फिचिंग असं म्हणतात. आणि या ठिकाणी ह्याचं आउटपुट जे मिळवलं जातं त्याला एक्झिक्युशन असं म्हणतात. तर या ठिकाणी तिन्ही व्याख्या इंग्लिशमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यातली पहिली व्याख्या फिच म्हणजे काय, टेकिंग इन्स्ट्रक्शन फ्रॉम मेमरी टू मायक्रोप्रोसेसर इज नोन ॲज फिच. डिकोडिंग म्हणजे काय, मेमरी डाटा इन्स्ट्रक्शन आर इन द फॉर्म ऑफ 0-1. अंडरस्टँड मिनिंग ऑफ 0 आणि 1 इन नोन ॲज डिकोडिंग. आणि एक्झिक्युशन म्हणजे काय, डुईंग फायनल ऑपरेशन, शेवटची कृती करायची आहे, की हे आलं की बेरीज करायची, हे आलं की गुणाकार करायचा, हे इन्स्ट्रक्शन आलं की वजाबाकी करायची. तर अशा या तिघांच्या संचाला काय म्हटलं जातं, या तिघांच्या संचाला इन्स्ट्रक्शन सायकल असं म्हटलं जातं. एक सायकल, इन्स्ट्रक्शन सायकल. इथं लिहिलं आहे फिचिंग, डिकोडिंग आणि एक्झिक्युशन, याला म्हणतात इन्स्ट्रक्शन सायकल. तर अशा पद्धतीनं या पहिल्या मायक्रोप्रोसेसरच्या इंट्रोडक्शनच्या भागामध्ये आपण काय काय माहिती घेतली. तर मायक्रोप्रोसेसर म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्याच्यानंतर त्यातल्या काही महत्त्वाच्या बाबींचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण प्रत्यक्षात ब्लॉक डायग्राम ऑफ कॉम्प्युटर मायक्रोप्रोसेसर याचा अभ्यास करणार आहोत. ओके, थँक्यू.